त्यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे। जंतर मंतरवर पुन्हा गोंधळाचं वातावरण पाहायला मिळते। दिल्लीमधल्या जंतर मंतरवर जिथे विद्यार्थी आंदोलनासाठी बसलेले होते त्या ठिकाणी हे गोंधळाचं वातावरण दिसून आलं आहे। पोलीस आणि आंदोलक आमने सामने आल्याची माहिती समोर येते। जंतर मंतरवर मागील काही दिवसांपासून विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे। जून मधील 20 तारखेपासून हे आंदोलन सुरू करण्यात आलं आहे आणि तेव्हापासून इथं विद्यार्थी आंदोलनाला बसलेत। मात्र 20 जुलैला संसद मार्च काढण्यात आला होता। त्यावेळेला मोठ्या संख्येने इथं गर्दी जमलेली होती विद्यार्थ्यांची आणि आता तिथं गोंधळाचं हे वातावरण दिसतंय। या विषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास हे थेट आपल्या सोबत जोडले गेले आहेत। प्रशांत, काय सांगाल, जंतर मंतरवर हे गोंधळाचं वातावरण नेमकं काय घडलेलं आहे? महत्वाचं म्हणजे जंतर मंतरच्या परिसराचा टॉलस्टॉय मार्ग आहे। या टॉलस्टॉय मार्गावरती पुन्हा एकदा आंदोलन चिघळलेलं आहे। दिल्लीत जे आंदोलन सुरू आहे जंतर मंतरवर त्या आजूबाजूलाच आहे आणि महत्वाचं म्हणजे जंतर मंतर परिसरामध्ये टॉलस्टॉय मार्ग आहे। तिथे आंदोलकांनी दगडफेक केल्याचा पोलीस आणि आरपीएफ जे आहे दंगल नियंत्रक पथक त्यावरती हल्ला केल्याची माहिती पुढे आली आहे। काही जवान देखील जखमी झालेले आहे। आता दिल्लीतील आंदोलनाला पुन्हा एकदा हिंसक वळण लागल्याची त्यावरती माहिती पुढे आली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जंतर मंतर जमलेल्या आंदोलकांचा जमाव पुढे टॉलस्टॉय मार्गावर पोहोचला आणि त्यावेळी आंदोलकांनी पोलीस आणि रॅपिड ॲक्शन फोर्सवरच्या जवानांवरती दगडफेक बाटल्या फेकल्या। या घटनेत काही पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती पुढे आली आहे। सोबतच आरपीएफने तत्काळ कारवाई करत परिस्थिती आणली आहे। सध्या टॉलस्टॉय मार्गावरील परिस्थिती नियंत्रणात असून या संदर्भात पुढील कारवाई केली जात आहे अशा प्रकारची माहिती खुद्द दिल्ली पोलिसांनी दिलेली आहे। स्टुडिओ प्रशांत, म्हणजे एकूणच असं म्हणता येईल की या ठिकाणी काही काळ गोंधळाचं वातावरण पाहायला मिळालेलं होतं आणि आता परिस्थिती नियंत्रणात आहे। दोन्ही बाजूंनी ज्या पद्धतीने बघितले एकीकडे जो राग युवकांच्या मनात आहे आणि ज्या पद्धतीने युवकांना ज्या पद्धतीने लाठीचार्ज करण्यात आला, त्यांना मारहाण करण्यात आली आणि त्याचे अनेक याच्यामध्ये जखमी युवक जखमी झाले। अशा परिस्थितीमध्ये जर बघितलं काल आणि आज संपूर्ण दिल्लीच्या या जंतर मंतरच्या परिसरामध्ये उग्र वातावरण आहे। तरुण जे आहेत युवकांचा आक्रोश आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता तो आक्रोश थांबवला नाही, बरोबर, पुन्हा बाहेर पडू शकतो। त्याचं ते मोठे उदाहरण आहे असं म्हणावं लागेल। बरोबर आहे प्रशांत, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। या विषयाचे अपडेट आपण घेत राहूयात।